नमस्कार. आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण संघटक रुपेश पाटील साहेब आहेत. पाटील साहेब, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. पाटील साहेब, काय सांगाल, आज आपण हे जे कार्यालयाचं ओपनिंग केलं, यामागचा पुढचा उद्देश काय आहे आपला? तुम्ही जसं म्हटलं की मलाच आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोकण प्रदेश संघटक आणि उरण आणि पनवेल मतदारसंघ निरीक्षक म्हणून ही जबाबदारी मिळालेली आहे. आपण ज्या वेळेला राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये काम चालू करतो, तर तिकडे तुम्हाला तिथल्या जनतेचे किंवा पदाधिकाऱ्यांना भेटण्याचं एक ठिकाण आणि जे अधिकृत असं ठिकाण आपल्याला असावं लागतं. म्हणून आजच्या ह्या तुम्ही जसं बघाल की उरण पूर्व विभागाकडे आपण हे जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे. सन्माननीय खासदार प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय. इथून मुळात ग्रामीण भागातले काय होतंय की उरण मधली किंवा उरण शहरामध्ये पत्रकार असतील किंवा इतर राजकीय लोक असतील, ह्यांचा चांगल्यापैकी एक लक्ष आहे आणि तिथले प्रश्न जे असतील ते सातत्याने सुटत जात आहेत. पण जसं आपण ग्रामीण भागामध्ये जातो, म्हणजे हा उरणचा ग्रामीण पूर्व इथून चालू होतो, तो थेट आपण चौक कर्जत पर्यंत हा परिसर जातो. तर मग मला असं वाटलं की ह्या एरियामध्ये आपल्याला एक शक्तिस्थान, म्हणजे राष्ट्रवादीचं जे एक शक्तिस्थान आपण त्याला म्हणूया, ते इथे हे जनसंपर्क कार्यालय असेल. याचा मी अजून याचा विस्तार करताना म्हणेन की आत्ताच साहेबांनी याचं उद्घाटन केलं आणि त्यांच्याकडनं आम्हाला हमी मिळाली की ह्याच्यात त्यांच्याकडनं पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडनं आम्हाला हमी मिळाली आहे की ते इथे 2 महिन्यातून 1 महिन्यातून इथे येणार, आमच्या इथले मुद्द्यांवर ते लक्ष घालणार, ते जनसंवाद करणार. त्याच्यानंतर आमच्या आदितीताई तटकरे मंत्री आहेत बालकल्याण आणि महिला विकास, त्याही याच्यामध्ये येणार आहेत, कार्यालयामध्ये येणार, भेट घेणार, यांच्यासोबत महिलांसोबत वगैरे हे क्षेत्र साधणार. अशा वेळेला अनिकेत भाई सुद्धा युवकांचं काम बघतायत, पक्षाचं काम बघतायत. त्यांच्याकडनं सुद्धा मला एक मित्र असतील आणि एक माझे चांगले आपल्या पाठिंबा देणारे नेते आहेत. त्यांनी असं म्हटलं की आम्ही ह्या रूटने जेव्हा जात असू त्यावेळेला आमच्यापैकी कोणीतरी आणि मी सुद्धा इथे येणार. म्हणजे जर इथे ह्या जनसंपर्क कार्यालयात तिन्ही मंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील आणि युवा नेते म्हणून यांनी जर सातत्याने इथे येऊन जनतेचं काम आणि हे आलेल्या काही गोष्टी इथे असतील त्या जर पाहिल्या आणि त्याच्यावर काम केलं, तर मला असं वाटतं इथून एक विकास चालू होईल. निश्चित लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल. एकंदरीत पक्षाने जी आपल्यावरती संघटक पदाची जबाबदारी दिलेली आहे, यापुढे पक्ष वाढीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? बघा, संघटक म्हणून जसं तुम्ही म्हणालात की पक्षवाढीचा हा प्रमुख कार्य आहे. पालघर ते सिंधुदुर्ग असे 6 जिल्हे कोकणामध्ये येतात. तर जेव्हा मला ही जबाबदारी मिळाली, आपण पहिल्यांदा तर एक दौरा होणार आहे. या दौऱ्यामध्ये जे जिल्हा प्रमुख असतील आणि ते जिल्हा अध्यक्ष असतील, त्यांचे काही अजून आमच्या जिल्ह्याच्या कमिटी असतील, ह्या संदर्भामध्ये आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर तिथे जिथे ग्रामीण भाग असतील, शहरी भाग असतील आणि मग येणारे काही पक्षप्रवेश आपण घेणार आहोत. तर आता मी येऊन इथे फक्त 1 महिना झालाय, पण ह्या 1 महिन्याच्या नंतर आता निवडणुकीची धामधूम चालू होणार आहे. ते काही दिवसामध्ये कोकणातला आमचा दौरा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्या निरीक्षणाखाली होणार आहे आणि नक्कीच माझ्याद्वारे आणि सन्माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्याद्वारे नक्कीच इथे संघटन वाढणार. आपण जसं सांगितलं की 1च महिन्यापूर्वी आपण पक्षात प्रवेश केला, पक्षाने आपल्यावर संघटक पदाची जबाबदारी टाकली. एकंदरीत संघटक पदाची जबाबदारी सांभाळत असताना आपण ग्रामीण भागाच्या कोणत्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात? ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत. आता आपण जिथे उभे आहोत, इथे पूर्वी एक NMMT ची AC बस होती, आता ती बंद झाली आहे. लोकांना इथून मुलांना आमच्या नवी मुंबईत जाण्यासाठी, पनवेलकडे जाण्यासाठी, बेलापूरकडे जाण्यासाठी चांगली ती सुविधा होती. मला असं वाटतं की हा पहिला मुद्दा झाला. त्याच्यानंतर इथे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इथे तुम्ही पाहत असाल MSEB कडनं लाईट जाते. त्याच्यानंतर रस्ते, वाहतुकीची कोंडी, तुम्ही पुढे जात असाल तर कोपरोली नंतर खोपटामध्ये 2-2 तास, 1-1 तास थांबावं लागतं. या सगळ्या अवजड वाहतूकमध्ये अनेक आमच्या तरुणांचे जीवही जातात. तर तोही एक प्रामुख्याने मोठा मुद्दा आहे. ऍक्सिडेंट जे होत आहेत तोही एक मुद्दा आहे. आता हा आपल्या समोरचाच एक रस्ता आहे, त्याला डिवायडर नाहीये आणि ताशी खूप वेगाने इथून वाहनं चालतात, मोठी वाहनं जातात. तर अशी बऱ्याचशा समस्या आहेत. एज्युकेशन क्षेत्रामधल्या बऱ्याचशा समस्या आहेत, रस्ते, वाहतूक सगळ्याच समस्या आहेत. तर ह्या एक एक करून आपण ह्या जनसंपर्क कार्यालयात नक्कीच ह्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम आम्ही तरी करणार आहोत.
लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत, म्हणजे आज अर्ज भरायला सुद्धा सुरुवात बरोबर, झाली. आजपासून सुरू तर झाली. तुमच्या पक्षाची उरण नगरपालिकेमध्ये कोणत्या पद्धतीची व्यूहरचना असणार आहे? तुम्ही युतीमार्फत लढताय की आणखी काही? आता ह्या संदर्भामधला उरण निरीक्षक म्हणून मी याच्यामध्ये काही बोलू शकतो. कारण युती होणं, नाही होणं हे सगळं वरिष्ठ बघतील आणि स्वतः तटकरे साहेब बघणारच. पण उरण विधानसभेचा निरीक्षक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आत्ताच आमची ह्या ऑफिस उद्घाटनाच्या वेळेला थोडीफार तरी चर्चा झाली आणि आमचे परिचित असतील तालुका प्रमुख, तिथल्यानंतर तिथले आमचे 2 वेळा नगरसेवक असलेले आमचे भाई आहेत तिथे, ते उरणचे शहर अध्यक्ष आहेत. तर ह्यांनी एक 2-5 मिनिटाची आमची चर्चा झाल्यावर असं ठरलंय, असं आम्ही इथे म्हणू इच्छितो, की वरिष्ठ 1-2 दिवसातच हा निर्णय घेतील आणि आपण किती सीट्स किंवा किती कोणत्या जोमाने इथे आपण लढू शकतो, कुठे ताकद आजमावू शकतो. पण नक्कीच आपण युती जरी नाही झाली किंवा युती जरी झाली, तरी आपण निवडणूक लढवणार आहोत राष्ट्रवादीच्या पॅनलनुसार, हे तर मात्र निश्चित. नगरपालिकेसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पण निवडणुका काही दिवसात हो. येत आहेत. मग त्या दृष्टीने ग्रामीण भागामध्ये पक्ष कशा पद्धतीने काम करेल? आता तुम्ही पाहिलं असेल म्हणजे मी जेव्हा शिंदे गटात काम करत होतो, त्यावेळेला आम्ही महायुतीतच काम करत होतो. त्याच्यामुळे मला ह्या पक्षाची बाहेरून का होईना थोडीशी माहिती आहेच. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी आमचे लोक इथे कार्यरत आहेत. शहरी भागामध्ये आहेत. तर एकूण पाहता जर मला असं वाटतं, की जी महायुती आहे, त्या अनुषंगाने जरी काही लक्ष ठेवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही काही युतीची धारणा केली, तर येणाऱ्या ग्रामीण भागातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तर तिथे नक्कीच 2-4 पक्ष एकत्र येऊन युती करून आपण कार्यरत होऊ शकतो आणि निवडणूक लढू शकतो. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण संघटक रुपेश पाटील साहेब. पाटील साहेब, नवराष्ट्राशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. दीपक घरत, पनवेल.